नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटल्यानंतर पुरणपोळी तर नक्कीच बनणार. तर माझी कुठपर्यंत तयारी झालेली तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर माझं काय काय तयार आहे तुम्हाला दाखवते. भात तयार आहे, पीठही मळून घेतलेलं आहे, पुरणही तयार आहे. तर मी आता आमटीची तयारी करते. तुम्हाला इथे क्लिअर दिसत नसेल कारण बाहेर खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आत उजेड येतो, त्याच्यामुळे असं दिसतंय. तरी मी खिडक्यांना कागद लावला तरीही असं दिसते. ठीक आहे, पहिल्यांदा मी तेल टाकते. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकलेला आहे. मी हा मसाला बारीक केलेला आहे. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर हे घातलेलं आहे. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा, ज्यामुळे ही आमटी चांगली बनते. लाल तिखट घातलेलं आहे. मला आमटी खूप आवडते. तुम्ही कशी बनवता आमटी? या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं, त्यामुळे आमटीची टेस्ट चांगली लागते. ही येळवणी आहे, मी येळवणी मिक्स करते. आमच्याकडे याला येळवणी म्हणतात. जास्त घट्ट पण नाहीये आणि पातळही नाहीये. मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता मी लगेचच पोळ्या लाटायला घेणार आहे. तर एका साईडला आमटी तयार आहे, तर दुसऱ्या साईडला मी पोळ्या लाटत आहे. तर मी पटपट पोळ्या लाटून घेते, कारण आता मुले येतील स्कूलमधून. तर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. बघा किती छान प्रकारे पोळी फुललेली आहे. तर मी पटपट पोळ्या लाटून घेते. तर पुरणपोळीचं ताट तयार आहे, तर जेवायला या. बाय बाय.